गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग। जगद्गुरु तुकोबारायांनी जन्माला आलेल्या प्रत्येकाला सांगितले की तुम्ही काय करा तर पंढरीची वारी करा। पंढरीची वारी करत असताना ज्ञानोबा तुकाराम या भजनाने प्रत्येक पाऊल टाकलं जातं। उड्या मारत नाचत गायत गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवडीने या वृत्तीमध्ये वारकरी भाविक मंडळी पंढरीला पायी चालत निघतात। यामध्ये असा प्रश्न विचारला जातो की ज्ञानोबा तुकाराम हे भजन कुणी सुरू केलं, याचे जनक कोण? जगद्गुरु तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज हे ज्ञानोबा तुकाराम या भजनाचे जनक आहेत। 1680 साली नारायण महाराजांच्यावर पालखी सोहळा घेऊन जाण्याची जबाबदारी आली आणि त्यावेळेला नारायण महाराजांनी देहू क्षेत्रातून जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका आळंदीला घेऊन जाव्यात असा विचार केला आणि आळंदीमधून ज्ञानोबारायांच्या पालखीमध्ये ज्ञानोबारायांच्या पादुकाच्या बाजूला तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवाव्या आणि आळंदीवरून पंढरपूरला हा पालखी सोहळा घेऊन जावा असा विचार केला। पण त्यावेळच्या काही मंडळींचं एक मत झालं नाही आणि म्हणून नारायण महाराजांनी हा प्रस्ताव छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर मांडला। छत्रपती शिवरायांच्या जाण्याच्या नंतर जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांकडे होती आणि त्यावेळेला नारायण महाराजांनी ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे म्हणून धर्माचार्यांनी नेहमीच राजसत्तेला धरून आपण पुढे मार्गक्रमण करावं या न्यायाने नारायण महाराजांनी आपला हा विचार छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर मांडला आणि त्यांना सांगितलं की तुकोबारायांच्या पादुका आम्ही आळंदीवरून ज्ञानोबारायांच्या पालखीमध्ये ठेवून पंढरपूरला आणण्याचा विचार करतोय। छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना ताबडतोब परवानगी दिली। केवळ परवानगी दिली नाही तर हा पालखी सोहळा पंढरपूरपर्यंत यायला त्यांना जो खर्च लागतो तो सगळाच्या सगळा खर्च शाही खजान्यातून घेऊन जा अशा पद्धतीचा सुद्धा एक मोठा आधार छत्रपती संभाजी महाराजांनी नारायण महाराजांना दिला। मग त्यांनी इतकी मोठी मदत केली आणि म्हणून नारायण महाराजांनी आषाढी एकादशीला पूजा करायला इतर कोणाला बोलवण्यापेक्षा राजाला बोलवावं या विचारातून नारायण महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या महापूजेचा मान दिला। छत्रपती संभाजी महाराजांनी तो आनंदामध्ये स्वीकारला आणि त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज पंढरपूरला आषाढी एकादशीला महापूजेला आले म्हणून तिथून प्रथा चालू झाली की एकादशीचा पूजेचा मान राजाला असतो। मग राजाला असतो म्हणजे राजा कोण? महाराष्ट्राचा राजा म्हणजे मुख्यमंत्री। मग ती पूजा मुख्यमंत्र्यांकडे आले आणि आज तागायत आषाढी एकादशीची महापूजा ही मुख्यमंत्र्यांनी करावी हा प्रघात सुरू झाला। मुख्यमंत्री गादीवर कोण व्यक्ती हे पाहिलं जात नाही, फक्त त्या व्यक्तीकडे तो मान आला तो कुठून आला ही परंपरा कशी आहे तर ती छत्रपती संभाजी महाराजांपासून सुरू झाली आणि ती आज तागायत चालू आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी नारायण महाराजांना दोन्ही पादुका एका पालखीमध्ये ठेवून पंढरपूरला आणायला परवानगी दिली आणि म्हणून तिथून नारायण महाराजांनी हे भजन सुरू केलं। ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे भजन सुरू केलं आणि तिथून पुढे प्रत्येक दिंडीमध्ये पाऊल टाकत असताना दिंडी कुठेही असो, खेडेगावातली ग्रंथदिंडी असेल, खेडेगावातली रामायणाची दिंडी असेल, कोणती का दिंडी असे ना, शहरातली कोणती का दिंडी असे ना, तिथं ज्ञानोबा तुकाराम हे भजन दिंडीमध्ये सुरू झालं। या ज्ञानोबा तुकाराम या भजनाचे मुख्य जनक नारायण महाराज आहेत आणि या नारायण महाराजांनी ही तुकोबारायानंतर वारी सुरू ठेवली आणि ती परंपरा ज्ञानोबारायांपासून आपण पाहतो। हा वारीचा प्रघात खूप मोठा आहे, वारीची प्रथा खूप मोठी आहे आणि ती आपल्यापर्यंत आलेली आहे। वारीला पाहताना वारीचं संशोधन करायला एक जन्म कमी पडेल। या जन्मात आपण वारी समजून घेऊ असं नाही,
अहो वारी आपण कॅमेऱ्यासमोर बसून टी व्हीवर वरून कितीही ऐकली तरी वारीचा आनंद मिळणार आहे का? एखाद्याला जर खायला गूळ दिला आणि त्याला विचारलं गूळ किती गोड आहे, तो सांगेल खूप गोड आहे, खूप गोड आहे. फक्त शब्दातून कानावर पडणार आहे, परोक्षानं आम्हाला ते फक्त लक्षात येणार आहे, पण अनुभूती कळणार नाही गूळ किती गोड आहे. तसं वारी काय आहे, वारीचा आनंद काय आहे, वारीची महती जी सांगितली जाते ती काय आहे हे आम्हाला कळणार नाही. पण यंदा आपल्याला घरामध्ये बसून वारी करायची आहे, कारण कोरोना महामारीचं संकट मोठं आहे. कोरोना आजार मोठा नाही, कोरोनाचा संसर्ग मोठा आहे. आणि हा संसर्ग रोखण्यासाठी समूहानं कुणी एकत्रित येऊ नये हा विचार आरोग्य विभाग आणि शासनाने प्रशासकीय स्तरावर निर्णय करून त्यामुळे वारीला 2 वर्ष झाली अडथळा निर्माण होऊ लागला. आणि म्हणून मागच्याही वर्षी आषाढी वारी झाली नाही आणि याही वर्षी आषाढी वारी पायी चालत होत नाहीये. म्हणून आपण नाराज व्हायची काही आवश्यकता नाही. आपल्याला पंढरपूरला पायी चालत जाता आलं नाही, कोरोनाचं संकट लक्षात घ्यावं आणि आपण वारीच्या माध्यमातून आपल्याला पंढरपूरला पोचता येणार आहे. ते म्हणजे मनाचा आधार घेऊन मनाने आपण पंढरपूरला जायचंय. मानसिक वारी आपल्याला करता आली पाहिजे. दशमीला आपण पंढरपुरामध्ये जाऊन चंद्रभागेचं स्नान मनाने करावं. स्नान हा विधी आहे तिथला, चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. पंढरपूरमध्ये दशमीच्या स्नानाचं एक वेगळं महत्त्व आपल्या समोर सांगितलं गेलेलं आहे. आणि या पद्धतीने दशमीच्या दिवशी आपण वारकरी प्रथेप्रमाणे चंद्रभागेचं स्नान करावं. टी व्हीवरून आपल्याला चंद्रभागा दिसतीये, तिला डोळ्यासमोर उभं करावं, त्या चंद्रभागेमध्ये मनानं स्नान करावं, डुबकी घ्यावी. अहो महाराजांचं प्रमाणच आहे, अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. जर ही चंद्रभागा आम्ही डोळ्यानं पाहिली तर सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं श्रेय पुण्य आपल्याला प्राप्त होतं. असं चंद्रभागेचं स्नान दशमीला आपण मानसिकतेतून करावं. एकादशीला चंद्रभागेच्या स्नानानंतर पंढरीची प्रदक्षिणा करावी, कळसाचं दर्शन घ्यावं, भक्त पुंडलिकाचं दर्शन घ्यावं, नामदेव महाराजांचं, संत चोखोबारायांचं दर्शन घ्यावं, मंदिराला प्रदक्षिणा करावी आणि परमात्मा पांडुरंगाला डोळ्यामध्ये साठवून डोळे भरून पाहावं. पाहण्यासाठी लागणारी दृष्टी ज्ञानोबारायांनी मांडलेली आहे. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ही दृष्टी अलौकिक विवेकाची दृष्टी आणि या दृष्टीनं आपण पांडुरंगाला पाहावं. एकादशीचं व्रत करून अशा पद्धतीने आपण एकादशी द्वादशीला ठरल्याप्रमाणे पौर्णिमेपर्यंतचा नित्यनेम आपण पूर्ण करावा आणि पौर्णिमेला गोपाळपूरला काला घ्यावा. आपण घरामध्ये राहून जर श्रद्धेनं हे केलं तर आपल्याला परमात्मा पांडुरंग या दोन्हीही वारीपर्यंत, या दोन्हीही वारीच्या मुख्य स्थितीला, अवस्थेला पोच केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण देवाचं ब्रीदच आहे, मी स्वतःहून या भक्ताला भेटायला येतोय. भेटण्यासाठी देव आतुर आहे, कृपाळू तातडी उतावीळ. देव हा उतावळा आहे, आतुर आहे. आणि म्हणून आपण यावर्षी घरामध्ये राहून मानसिक वारी करावी, मनाने आपण वारीमध्ये जावं. एवढंच या माध्यमातून मी वारीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.